अगं बाई सानवी, किती मोठी झालीस तू. आई. अगं हो तर आहे मी इथे चांगली 4 महिने. कसा झाला प्रवास? प्रवास छान झाला पण फार मोठा होता तो. तुझे बाबा गेल्यानंतर पहिल्यांदाच येते. शेवटी अगदी कंटाळा लागला. आता घे ते मस्तपैकी विश्रांती. अगदी. अगं इशिता, मला सांग ना काय करू ते. मला ते सुचत नाही का तुमच्या इथे. अगं नको काळजी करूस तू आई. तू बस इथे, आम्ही ब्रेकफास्ट स्टार्ट होतो. सानवी फोन बाजूला ठेवता, ब्रेकफास्टची वेळ. आजी सोबत थोडे गप्पा मार. चला ब्रेकफास्ट रेडी. आई, आमच्या इथं ना मस्त कम्युनिटी पार्क आहे. इकडून बाहेर पडलं की उजवीकडे जायचं आणि 5-6 घरं गेली की दिसेल तुला. बर. एक छान तळं आहे आणि आजूबाजूला बेंचेस आहेत बसायला. अरे वा. आज वेदर पण छान आहे, बरं वाटेल तुला. तुझा जेटलॅग पण कमी होईल जरा. अंक इशिता, काल HOAचा मेसेज आला होता. आज दुपारी सिनियर सिटीजनचं गेट टुगेदर आहे म्हणे क्लब हाऊसमध्ये. सगळेजण जमून बिंगो वगैरे खेळणार आहेत म्हणे. आई तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला मजा येईल तिथे. बघते, उत्साह वाटला तर जाते. हां. आई निघतो आम्ही, बोलूच संध्याकाळी. सानवी आवर लवकर. Hi, I'm Prasad Karmarkar. And you are? आणि मिसेस बापट. म्हणजे मराठीच की. मस्तच. नवीन दिसता इथे. कुठे राहायला? हो, कालच आले. मी इशिता देशपांडेची आई. हो, सानवीची आजी. संतूर वगैरे वापरता की काय? सॉरी. हा फारच वाईट जोक होता. पण तुम्ही खरंच यंग दिसता. मला निघायला हवं आता. ओके, बाय. परत भेटू. Yeah, B5. No surprise. I thought I'd heard 9. I think this is 5. I know, yeah. B5, everyone. G47. O67. Like one minute. Hello all. नमस्कार मिसेस बापट. नमस्कार. तुम्ही काय करताय सिनियर सिटीजन्समध्ये? काय नाही, जस्ट टाइमपास. तुम्ही चला माझ्याबरोबर. आम्ही तुम्हाला आपली कम्युनिटी दाखवतो. सकाळी आपण पॉन्ड बघितला होता, तिथेच बाजूला एक मस्त क्रीक आहे. लेट्स गो. कम ऑन. बाय एव्हरीबडी. वा, काय छान आहे ओढा. एकदम स्वच्छ नितळ पाणी. हो ना, पाऊस पडून गेला की भरभरून वाहतो. मलाही त्याचा ओढा आहे.
कसा गेला दिवस तुझा? खूप खुश दिसतेस, एकदम गाणं वगैरे. अगं दिवस छान गेला. एक वल्ली भेटली मला. बर. मिस्टर करमरकर म्हणून आहे. अरे बापरे, फारच चमत्कारिक माणूस आहे. कम्युनिटीतले सारे लोक तक्रार करत असतात. तू जरा जपूनच राहा त्यांच्यापासून. हो म्हणजे मलाही तसा विलक्षणच अनुभव आला. जरा ना आगाऊच वाटला माणूस. हो ना. पण यू नो वॉट, आय लाईक हिम. मला फारच मोकळ्या मनाचा माणूस वाटतो. लाईक कुठलंच काळं नसलेला, म्हणजे कसं एकदम ओपन बुक. I also like him. He is the only actor who talks with us nicely. हॅलो. नमस्कार मिसेस बापट. काय, कशी वाटली कॉफी? ओहो, तुम्ही पाठवलीत होय. मी विचारच करत होते. माझी आवडती येमेनीज कॉफी आहे ती. म्हटलं खास व्यक्तीबरोबर शेअर करावी. खरंच छान आहे हो. थोडी भारतातल्या कॉफीसारखी वाटते नाही. म्हणजे इथली कॉफी मला जरा कडूच वाटते. वाह, क्या बात आहे. तुम्हाला आवडली म्हणजे आपण जिंकलोच. आता तुम्ही एक काम करा, उद्या तुम्ही माझ्याकडे या. डोंट वरी, मी तुम्हाला पिकअप करतो. मी त्यांच्याकडनं अडेनी चहा पण शिकलो आहे. आपण मस्त एन्जॉय करू. आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. अहो अहो पण ठेवला सुद्धा. या अलग करा. मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. मी मस्त चहा करून आणतो. हो. घ्या गरम गरम चहा. वा, वाच तर मस्तच आहे त्या चहाचा. तुम्ही आधी पिऊन तर पहा. जाणारच नाहीत तुम्ही इथून. फारच मस्त झाला हा चहा. वा उस्ताद वा. बाकी तुमचं घर म्हणजे एकदम कमाल आहे. सगळे आर्टिफॅक्ट्स, हे इतकी सुंदर पेंटिंग्स, अँटिक रेकॉर्ड प्लेअर. वाटलं नव्हतं तुम्ही एवढे दर्दी असाल ते. थँक्यू. ही इतकी छान पेंटिंग्स, ही सगळी तुमची आहे. अहो, फावल्या वेळात करतो, जमेल तसं. हो, फारच सुंदर आहे ती. विशेषतः हे पेंटिंग तर मला फारच आवडलं. कलर कॉम्बिनेशन, लाईटचं इफेक्ट, ब्रश स्ट्रोक्स, सगळं खूपच छान जमलं आहे. अगदी परफेक्ट. अरे वा, दर्दी रसिक बघून पेंटिंग्स पण धन्य झाली असतील. मी तर नक्कीच झालोय बुवा.
बाकी मिस्टर बाप्पांचा मात्र हेवा वाटतो मला. अहो तुमच्यासारखी संचारणी जी मिळाली. मुलं गोड आहेत ना तुमची. मोठ्या पिढीचा फोटो नाही का त्यांचा? ती सोडून गेली मला. तिच्याबरोबर मुलंही गेली. इट्स ओके. माझ्याबरोबरच्या आठवणी तेवढ्या मात्र मी जपल्या आहेत. आता काही संबंध नसतो. मला वाटतं आयुष्यात सगळ्यांनाच दुसरा चान्स मिळायला हवा. पहिल्याच प्रयत्नात आपला सोलमेट मिळेल हे जवळजवळ अशक्यच आहे. तुम्हाला नाही वाटत? तुम्हाला कधी आलं हवं का ते फिलिंग? यादों का मंजर, वो मीठी बातें, यादों का मंजर, काय झालं? बातें क्यों जगा. त्याला ही गझल खूप आवडायची. कोण? मिस्टर बापट? वो छुपा सा दर्द, वो अधूरी कहानी. अविनाश तर पक्का औरंगजेब होता. म्युझिकमध्ये जरा बिलकुल इंटरेस्ट नव्हता. तुम्ही विचारलत ना मला मगाशी मला आयुष्यात कधी सेकंड चान्स घ्यावा असं वाटलं का म्हणून. हो. किस्मत ने मिलाया. कवी होता तो. अतिशय सुंदर गझला करायचा. ही आत्ता लागलेली गझल त्याला खूप प्रिय होती. लग्नानंतर मी आणि अविनाश जर्मनीला गेलो होतो. बर्लिनमध्ये अविनाशची कॉन्फरन्स होती. माझा वाढदिवसही होता त्या दरम्यान म्हणून मीही गेले. पण संध्याकाळी अविनाशचा फोन आला. कस्टमरबरोबर डिनरला जायचं आहे, सो रात्री यायला उशीर होईल म्हणून. नवीन लग्न झालेलं, त्यात माझा वाढदिवस, त्याचा नीरसपणा बघून मी फार अपसेट झाले. एकटीच बाहेर पडले हॉटेलातून आणि त्या अनोळखी शहरात चालत चालत निघाले. एका कॉफी शॉपमध्ये शिरले. काय ऑर्डर करावं तेही कळेना. असंख्य परदेशी चेहऱ्यात एक भारतीय चेहरा दिसला. कोण? कवी माशे? हो. काय म्हटलं कोणास ठाऊक, पण पूर्ण मन मोकळं करून टाकलं मी. खूप गप्पा मारल्या आम्ही. माझा वाढदिवस आहे कळल्यानंतर मला डिनरला सुद्धा नेलं त्याने. असं कुठेतरी वाटलं की या माणसाला माझं मन पूर्ण कळलंय. मग पुढे काय झालं? पुढे काय, मी हॉटेलला परत आले. 2 दिवसांनी आम्ही भारतात परतलो. आयुष्य पूर्वीसारखं सुरू राहिलं. पुढे काहीही कॉन्टॅक्ट नाही? हो, पुढे संसार सुरू झाला. इशिता झाली आणि मी तिच्यात पूर्ण गुंगून गेले. माझ्याकडून तरी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही. पण हां, दरवर्षी माझ्या वाढदिवसाला त्याचं पत्र येतं आणि प्रत्येक पत्रात एक नवीन कविता असते. व्हॉट? दरवर्षी पत्र आणि नवीन कविता? वा वा वा. कवी महाशय फारच प्रेमात आहे तुमच्या. काहीतरीच काय, प्रेम नेम काय नाही. अहो म्हणजे काय, प्रेमच आहे. असं नाही तर कोण लिहितं पत्र आणि कविता? कुठे असतात सध्या कवी महाशय? हो, म्हणजे ॲड्रेस इथलाच दिला होता. काय सांगताय काय? तुमच्यावर निस्सीम प्रेम करणारे कवी महाशय या शहरात आहेत आणि तुम्ही माझ्याबरोबर गप्पा मारताय? हा, पण म्हणजे आपलं कुठे काय. ते काही नाही, त्यांना तुम्ही भेटलंच पाहिजे. क्यों जगा घर चला गया, आज फिर वही.
हॅलो. तुम्ही आत्ता इथे असे काय अचानक? अहो इशिता आहे अजून घरी. मी गाडीत थांबतो. इशिता गेली की तुम्ही गाडीत या. ओके. ठीक आहे, येते येते. कोण आहे बाई? काही नाही का, ते जाहिरात झाले होते. ओके. कुठे निघालोय आपण? कुठे म्हणजे? तुम्ही महाशयांना भेटायला. ॲड्रेस सांगा पटापट. नाही नाही नको. आय डोंट थिंक आय एम रेडी येट. मिसेस बापट, देवानं आयुष्यात तुम्हाला हा सेकंड चान्स दिलाय. अशी संधी मिळत नाही सहजासहजी लोकांना. यू नीड टू लॅच ऑन टू दिस अपॉर्च्युनिटी. आणि मला वाटलंच होतं तुम्ही संकोच कराल म्हणून म्हटलं आपणच भेट घडून आणावी. हॅलो. मिस्टर पाटणकर इथेच राहतात ना? हे त्यांचंच घर आहे. मी त्यांची मुलगी श्रिया. आपण कोण? मी प्रसाद करमरकर आणि ह्या मिसेस बापट. ह्यांनाच भेटायचं होतं. गौरी बापट, तुम्ही पुण्याच्या का? हो. पण तुला या ना, या आत या ना. बसा ना. हो. डॅडीने सांगितलंय तुमच्याबद्दल. एकच मिनटं, मी आले. हो. डॅडनी रोजच्या आधी हा बॉक्स दिला होता आणि सांगितलं होतं दरवर्षी तुम्हाला एक एक पत्र पाठवायचं. बरेच पत्र आहेत ह्याच्यात. ठेवा तुमच्यापाशी.